करुणा शर्माला 2 लाख पोटगी द्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे। वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडेंनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रामध्ये माहिती लपवल्याचा आरोप आहे। धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता कर आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणाची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि आता या संदर्भात कोर्टानं हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। करुणा शर्माला 2 लाख पोटगी द्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देत आहेत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, काय नेमका निर्णय कोर्टानं दिलेला आहे? फॅमिली कोर्टाचा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय येतोय आणि हा निर्णय धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाताना बघायला मिळतोय। त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय आता अधिकच खोलात जातोय की काय अशा शंका यायला लागल्यात। कारण करुणा मुंडे ज्यांनी यापूर्वी सुद्धा दावा केला होता की मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे, त्याच्यामुळे प्रथम पत्नीचा दर्जा मला देण्यात यावा, तर त्यांची ही मागणी फॅमिली कोर्टानं मान्य केलेली आहे। फॅमिली कोर्टानं करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा निर्वाळा दिलेला आहे। इतकंच नाही तर 1,25,000 रुपयांचा मासिक खर्च त्यांना देण्यात यावा असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे। यासोबतच करुणा शर्मा यांनी जे आरोप केलेले होते धनंजय मुंडेंवर घरगुती हिंसाचाराचे, त्यांना सुद्धा दखलपात्र ठरवलेलं आहे कोर्टानं। त्याच्यामुळे या 3 महत्त्वाच्या गोष्टी कोर्टानं आज स्पष्ट केलेल्या आहेत निर्णय देताना। त्याच्यामुळे करुणा मुंडे यांचे जे आरोप होते धनंजय मुंडेंवरचे हे कुठेतरी आता सिद्ध होताना दिसतात। इतकंच नाही तर त्यांना प्रथम पत्नीचा देखील दर्जा मिळतोय आणि सोबतच त्यांना पोटगी देण्याचे देखील मासिक खर्च देण्याचे देखील आदेश आता कोर्टानं दिलेले आहेत। आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की अंजली दमानिया खरं तर धनंजय मुंडे तुमच्या रडारवर आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपांचं सत्र हे अजूनही सुरूच आहे। आणखी एक नवा अंक आज आरोपांचा तुम्ही समोर घेऊन येतात। मात्र तत्पूर्वी करुणा मुंडे यांना कोर्टानं दिलेल्या या निर्वाळावर, या निकालावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे की मी कधी कोणाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलत नाही, पण एक स्त्री म्हणून आज मला असं वाटतं की करुणा मुंडे यांना फायनली एकदा न्याय मिळाला आहे। कारण कोर्टाची ती ऑर्डर जेव्हा मी बघितली तेव्हा मला सरळ सरळ असं म्हणजे त्याच्यात लिहिलेलं आहे की त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे का, तर पार्टली येस असं लिहिलं आहे त्याच्यात। म्हणजे त्यांना त्रास दिला गेला होता का, तर पार्टली येस, अशा सगळ्या त्यांनी हे करून फायनल त्याचे जे रिझन्स दिले आहेत की ह्या सगळ्यामुळे त्यांना जे आहे ते 1.25 लाख रुपये त्यांना मेंटेनन्स म्हणून देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची त्यांना त्रास देऊ नये असे निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत। ते एक स्त्री म्हणून मला आज बरं वाटतंय की हे शेवटी होताना आपल्याला दिसतंय। काल रात्री एकांनी मला ही ऑर्डर पाठवली होती आणि मी करुणा मुंडे यांना मेसेज करून अभिनंदन देखील केलं। बरं, एकंदरीत आपण बघतोय की धनंजय मुंडे हे आता सर्व बाजूंनी घेरले जात आहेत का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर तुम्ही आरोप केलेले होते कृषी क्षेत्रातल्या, कृषी खात्यातल्या घोटाळ्यासंदर्भातले। त्याचा पुढचा अंक आज तुम्ही घेऊन येताय। तुम्ही आरोप केले होते की कृषी क्षेत्राशी संबंधित वस्तूंची ऑर्डर जी धनंजय मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळात दिलेली होती ती वाढीव दराने, जवळपास 70% वाढीव दराने ती दिलेली होती। तुम्ही प्रत्यक्ष या वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत। तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तूंची किंमत काय आहे, कोणकोणत्या वस्तू तुम्ही ऑर्डर केलेल्या आहेत आणि ते दाखवू शकाल का आम्हाला? अगदी नक्कीच। कसं झालं, आज सकाळी एका माध्यमांनी असं बातमी चालवली की त्यांनी बॅटरी स्प्रेअर पंप हे नागपूर आणि अमुक काही ठिकाणून त्याची खरी किंमत काढली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 2300 रुपयाला हाच पंप नागपूर येथे मिळतोय आणि GST सकट 2600 रुपयाला मिळतोय। आणि त्याच्यात त्यांनी जाऊन त्या दुकानदाराला विचारलं की तुझ्याकडनं आम्ही खूप लाखो जर पंप असे विकत घेतले, म्हणजे आत्ताच्या घटकेला 2,36,000 विकत घेतले, तर तू त्याला डिस्काउंट करशील का? तर म्हणे त्याच्यात भरपूर डिस्काउंट होईल। असं जेव्हा तो म्हणतो त्याच्यावरनं सिद्ध होतं की याची किंमत 3,425 नक्कीच नाही आहे। मी जे म्हटलं होतं आत्ताच्या घटकेला MAIDCचं जे रेट कॉन्ट्रॅक्ट चालू आहे त्या रेट कॉन्ट्रॅक्टसुद्धा 2,450 रुपयाचं थेट 2026पर्यंतचं रेट कॉन्ट्रॅक्ट आहे। याचा अर्थ हा बॅटरी स्प्रेअर पंप स्वस्त मिळतो। त्यांनी कॉटन स्टोरेज बॅगची पण माहिती घेतली आणि ते देखील त्यांनी प्रूव्ह केलं आहे की कॉटन स्टोरेज बॅग ज्या आहेत त्या 577 रुपयालाच मिळत आहेत आणि जे सरकारने 1250ला घेतलंय ते देखील खोटं आहे। आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हटलं होतं की हे जे कन्याकुमारी ते काश्मीर ते कन्याकुमारी हे रेट सेम आहेत,
आणि हे इफ्को नावाच्या कंपनीचे आहेत. माझं देखील म्हणणं तेच होतं आणि ते प्रूव्ह करायला काल मी काय केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. काल हे माझ्या नावाचं आहे. अंजली अनिश दमानियांनी ह्या ॲग्री नावाच्या वेबसाईटवरनं काल हे विकत घेतलं आहे. म्हणजे माझी ऑर्डर स्टेटस अजून डिलिव्हर झाली नाही म्हणून पेंडिंग दाखवते आहे. इफ्को याच कंपनीचं नॅनो युरिया मी विकत घेतलं आहे. 500 mlच्या 20च बॉटल मी विकत घेतल्या आहे आणि त्याची किंमत मी 1848 ही दिली. 1848 म्हणजे 1 लिटरचे 184 आणि एका बॉटलचे 500 mlच्या हे 92 रुपयेच किंमत आहे. आता जर आपण दुसरं बघितलं की इफ्को कंपनीचंच नॅनो DAP हे 500 ml मी 20 बॉटल घेतल्या आहेत आणि त्याची देखील किंमत 5222 रुपये. म्हणजे याची किंमत 261 रुपयांनी मला पडली आहे. हे कुठल्या ऑनलाईन पोर्टलवरनं तुम्ही ऑर्डर केलंय? या अशा अनेक ऑनलाईन पोर्टल आहेत आणि याच्यावर हा रिटेलचा भाव आहे. म्हणजे आत्ताच्या घटकेला ही डिलिव्हरी मला होम डिलिव्हरी पोचेल. 10 लिटरला मला 261 पडले, पण सरकारने हे 261 ऐवजी MRP म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राईसला 590 रुपयाला घेतलेत. म्हणजे हे किती धक्कादायक हे आपल्याला कळतंय. बरं, ज्या वेळेस ही खरेदी झाली, जेव्हा धनंजय मुंडे मंत्री होते त्यांच्या कार्यकाळात जेव्हा ही खरेदी झाली तेव्हा त्यांच्याकडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना काही प्रतिक्रिया दिलेल्या होत्या, काही शेरे दिलेले होते, ते देखील तुमच्याकडे आहेत? नक्कीच, कारण 3 आयुक्तांनी त्यांना हे करू नये असं सांगितलं होतं. त्यातले पहिले जेव्हा हे टेंडर निघालं तेव्हाचे जे कृषी आयुक्त होते त्यांनी तर स्पष्ट एका पत्रात त्यांना अगदी सडेतोडपणे सांगितलं होतं की असं करण्यात येऊ नये. तर आता ते काय काय म्हणालेत ते आपण जर वाचून दाखवलं तर त्याच्यात त्यांनी असं दिलं आहे की 19/4/2017च्या शासन निर्णय अन्वये अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र अमुक म्हणजे DBTचा त्यांनी जो GR होता तो दाखवून सांगितलंय की ह्याच्या अंतर्गत व्हायला हवे होते. हे कोणाचं पत्र आहे? कुठल्या आयुक्तांनी हा शेरा दिलाय? हा प्रवीण गेडम म्हणून जे कृषी आयुक्त होते आणि खरं तर हे कृषी आयुक्त या टेंडरचे नियंत्रण अधिकारी होते. म्हणजे कंट्रोलिंग ऑफिसर हे असताना हेच लिहितायत की असं करण्यात येऊ नये. पुढे ते काय म्हणतायत की आपल्याकडे फंड पडला आहे म्हणून तो वापरून टाकायचा, असं करण्यात येऊ नये. आणि तिसरं जे त्यांनी म्हटलंय की फायनान्स डिपार्टमेंटनी 15 फेब्रुवारीला एक GR काढलाय की याच्या पुढे कुठलेही प्रस्ताव करू नयेत आणि केले तर ते अंमलात आणू नयेत, असा 15 तारखेचा GR आहे. केवळ प्रवीण गेडाम हे एकमेव कृषी आयुक्त होते ज्यांनी अशा प्रकारचे निगेटिव्ह शेरे दिलेत? नाही, याच्यानंतर जे 11 ऑक्टोबरचं जे दुसरं टेंडर होतं त्याच्यात रवींद्र बिनवडे म्हणून होते, त्यांनी देखील हेच म्हटलं की हे असे खरेदी करून देण्यात येऊ नये. हे DBT अंतर्गत थेट ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या खात्यात झाली पाहिजे. पण कसं आहे की लाभार्थी अनेक नसावेत आणि एक धनंजय मुंडे असावे म्हणून हे सगळं बदलून टेंडर कंडिशन्स देखील बदलल्या गेल्या. आणि खरं कसं आहे की MAIDC स्वतः डिस्ट्रीब्युटर आहे आणि डिस्ट्रीब्युटर असताना MAIDC म्हणतं आपण इफ्कोकडनं थेट घेऊ नये आणि डीलर थ्रू घ्यावं. हे जेव्हा मी कॉरिजंडम बघितलं ना तेव्हा माझी खात्री पटली की हे पूर्णच्या पूर्ण एक स्कॅम आहे. हे कॉरिजंडम इतकं धक्कादायक आहे की आपण हे डीलर थ्रू घ्यावं असं जर कोणी म्हणत असेल ते अतिशय शॉकिंग आहे. आणि असं का झालं तर ते तुम्ही 2 अधिकाऱ्यांची नावं सांगितलीत की ज्यांनी अशा प्रकारचे नकारात्मक शेरे या खरेदीच्या संदर्भात दिलेले होते. मात्र कृषी आयुक्त असतील किंवा कृषी सचिव असतील त्या कार्यकाळात काम करणारे, तुमच्या आरोपांनुसार जेव्हा ही खरेदी होत होती ज्याच्यात घोटाळा होत होता असे तुमचे आरोप आहे, त्यावेळेस यांची भूमिका काय होती? कृषी सचिवांची, कृषी आयुक्तांची भूमिका काय? मला असं कळतंय की काही महिन्यांपूर्वीच म्हणजे आता आजच एका माध्यमा थ्रू मला कळलंय की ज्या वी राधा म्हणून होत्या त्यांची पण तडकाफडकी बदली केली गेली. ती ह्याच टेंडरमुळे केली गेली कारण त्यांना हे सगळा घोटाळा मान्य नव्हता आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचे असे शेरे जेव्हा मारले होते त्याच्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करून टाकण्यात आली होती. हे जेव्हा आपण बघतो ना खूप धक्का बसतो. आत्ताच्या घटकेला मला नाही वाटत त्या स्पष्टपणे याच्यावर बोलतील, पण माध्यमांनी जर त्यांची प्रतिक्रिया घेतली तर बरेच खुलासे नक्कीच होतील.
नक्की त्याच्यामुळे आपण बघतोय की 3 महत्त्वाच्या गोष्टी आज समोर येत आहेत धनंजय मुंडे यांच्या बाबतीत. पहिली गोष्ट म्हणजे करुणा मुंडे यांना निर्वाळा दिलेला आहे.